तर गुड मॉर्निंग मित्रांनो, झालेली आपली सकाळ, वाजलेले आहेत 5:50 आणि आपण CNG फिल करून आलेलो आहे आताच. तर आता जाऊया, ट्रिप घेऊया आणि सर्वप्रथम पिऊया चहा, जो आपला डेली रुटीन आहे. चहा पिता पिता जर ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही लागली तर थोडंसं पुढे काटे मानवली नाका आहे कल्याण ईस्टला, मग तिकडे जाऊन थांबतो. मग तिकडनं ट्रिप भेटते. कधी वेळ लागतो, कधी बरोबर भेटते, कधी तिकडे जायची गरजच लागत नाही. मला वाटतं आता मी लास्ट वीक संडेलाच गेलो होतो तिकडे, बाकी त्याच्या अगोदरच मला ट्रिप लागते इकडनं. तर ठीक आहे, बघूया ट्रिपची वाट आणि घेऊया आता सर्वप्रथम चहाची गरज असते सकाळ सकाळी. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया आणि बघूया आज कोणती ट्रिप लागते. काल तर काल एकच ट्रिप चांगली लागली होती मला. पहिली पण ट्रिप चांगलीच होती, तिचं पण फेअर मला वाटतं 957 असं काहीतरी होतं. आणि दुसरी बुकिंग तर ती त्यापेक्षा चांगली होती, तिचं फेअर डायरेक्ट 1700 रुपये होते. तर ठीक आहे, बघूया आज कशा बुकिंग लागतात आणि कोणत्या बुकिंग लागत आहेत. चला तर मित्रांनो, बघूया आता. हे बघा मित्रांनो, ट्रिप बघा, डोंबिवली ईस्टला जायचंय 4 किलोमीटर आणि 10 मिनिटं टायमिंग आहे. आणि फेअर बघा किती, 375, ते पण प्राईम प्लस मध्ये. भाई अशा ट्रिप वाजले कसं काम होणार आपली. ठीक आहे, तर उबर मध्ये पण मला एक ट्रिप लागली होती आता. मला वाटतं पनवेलची होती ती आणि रिझर्वेशन होती म्हणून मी घेतली नाही. जर आता आली तर घेऊन टाकेल बाबा, ओलाची अशी परिस्थिती बघताना. तर ठीक आहे, बघूया आता कोणती ट्रिप येते. हे बघा मित्रांनो, सगळे ह्याच ट्रिप वाजतात 155, 98. तर भाई ओलाचं काय खरं नाही वाटत आहे आज. उबर मध्ये बघूया, उबर मध्ये पण सेम त्याच ट्रिप वाजतात 100, 120 वाल्या. परत आली आहे 167 आहे बघा. तर या ट्रिप वाजतात. ह्या ट्रिपवरती तर आता एवढं सकाळी काम नाही करणार, बघूया आता. आणि आपल्याला विचारतात की भाई या कामामध्ये येऊ का, या बिझनेस मध्ये उतरू का, मी पण गाडी घेऊ का. तर हे असं आहे, अशा ट्रिप मध्ये आपण कोणाला काय सजेशन देणार. आता आपण तर वर्षानुवर्ष हेच करत राहिलोय, तर ठीक आहे, एक टायमाला करू पण शकता, नाही पण करू शकता. सगळं काय जे ते आपल्या हातावरती आहे, आपल्या मेहनतीमध्ये, की कोण कसं काम करतंय, कोण कशी मेहनत करतंय. कारण का प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. मी थोडा आळशी आहे भाई. मी 8-9 तास काम करतो, बस घरी पळतो मी. आणि आता तर काय, आपण टार्गेटच सेट केलेलं आहे 3000. त्याच्या पुढे कधी गेलो तर म्हणजे कुठे लांब असेल आणि माझे 3000 तिथेच झाले असेल, घरी येता येतं मग 3500, 3300 असे काय झाले, तर 3000 झाले की आपल्याला आपोआप घरचा रस्ता दिसतो. तर ठीक आहे, मी थोडासा आळशी, अगोदर तर ते पण नव्हतो करत. जे आहे ते खरं सांगतो भाई, आपल्याला लपून आणि खोटं बोलून काय भेटणार नाही. फुल ट्रान्सपरन्सी. अगोदर तर मी 2700, 2800, 2200 एवढंच काम करत होतो. निघत पण किती वाजता होतो ते पण सांगतो. 8:30-9ला मी काहीतरी घरातून निघत होतो आणि मला वाटतं 3-4 वाजेपर्यंत आपले तेच झाले तर झाले. कारण का 8:30-9 वाजता घरून निघाल्यावरती ट्रिप भेटणार आपल्याला एकच ट्रिप, पण ट्रॅफिकची. भले ती 700-800ची असणार, पण ट्रॅफिकची ट्रिप भेटणार. मग तिकडे गेलो तर भेटली तर भेटली, नाही भेटली तर नाही भेटणार. कारण का तो पीक आवर्स असणार ना, जो आपल्याला IT पार्क आहे ते इकडे तिकडेच लागणार. ज्या ठिकाणी सगळे बिझनेस हब्स आहेत तिकडेच आपल्याला ट्रिप लागणार. तिकडून नंतर काय आपल्याला लवकर ट्रिप लागत नाही. तर तिथलीच ट्रिप घ्यायची आणि आपण तिकडेच बसून राहायचं, किंवा तिकडनं छोटी मोठी ट्रिप घ्यायची आणि मग तिकडनं नंतर काम स्लो. आणि मग आपला डोक्यात तेच की भाई धंदा होत नाही, काम होत नाही, तर मग घरी म्हणजे तिकडनं घराच्या साईडची किंवा कोणती ट्रिप लागली तर मग असं करत करत किती वेळा तर असं झालंय की सकाळी 8:30-9ला निघालोय, संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत गाडी चालवली. पण एंड ऑफ द डे मला वाटतं 2700-2800, तेव्हा कुठे 3000 व्हायचे. मग त्यापेक्षा जेव्हापासून मी ही रुटीन चालू केली आहे, मला हे योग्य वाटतं आणि मी हेच काम करतो. बाकी कोणी काही बोललं तर मलाच माहिती, मी आळशी, तर लोकांनी बोलून काय होणार आहे. तर ठीक आहे, मी माझं काम असंच करतो. जेवढं पण होतं ते माझ्यासाठी बस आहे, मला समाधान आहे त्यात. आणि मी कोणाला असं म्हणून जास्त सजेस्ट नाही करत की भाई तू पण गाडी घे किंवा ये. हा, पण ज्यांना काम करायचं आहे, जे काम करू शकतात, जे आपलं म्हणजे 10-12 तास स्वतःसाठी देऊ शकतात स्वतःच्या बिझनेसमध्ये. 1 मिनिट, कोणाची ट्रिप आली आहे, 134.
तर जे पण कोणी आपल्या बिझनेसला म्हणजे महत्व देऊ शकतात, नवीन नवीन सगळेच करतात आणि मग नंतर भाई ती गाडी अशीच पडून असते. आणि खूप जण विचारतात मला की दादा गाडी घेऊ का आणि ड्रायव्हरला देऊ का चालवायला. म्हणजे जे माझे मित्र आहेत, जे मला पर्सनली ओळखतात किंवा जे गाडीत बसतात ते लोक पण, भाऊ गाडी घेऊ का आम्ही पण आणि देऊ का चालवायला, फायदा होईल का. तर त्यांना सांगून सांगून तर वैतागलो भाई. आता यावरती मी डिटेल्स व्हिडिओ मी शनिवारी बनवेलच की गाडी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे आणि गाडी म्हणजे ड्रायव्हरला दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे, ते पण कसं काय पूर्ण कॅल्क्युलेशन असेल. मी विचार केला होता की या विषयावरती व्हिडिओ बनवेल, कारण का खूप लोक विचारतात भाऊ गाडी घेऊन देऊ का चालवायला. तर आपल्याला काय आता इकडे 108 109 याच ट्रिप असतात. बघूया, थांबूया, चांगली ट्रिप घेऊया आणि मग पळूया इकडनं. नाही भेटली तर लोकल, पण असं तर होणार नाही, भेटणार नाही की आता 6:09 झालेली आहेत. येईल आपला टाइम थोड्या वेळाने. आपला टाइम आहे का बघूया आता कधी येतो तो. चला तर बघूया आता कोणती ट्रिप लागते, तोपर्यंत वेट करूया काटेमार्ले नाक्यावरती. हे बघा मित्रांनो, अंधेरीची ट्रिप 583. काय करायचं, जायचं का? अरे कसं परवडायचं. ठीक आहे, बघूया दुसऱ्या ट्रिपची वाट. अशी ट्रिप तर नाही घेणार आहे मी. त्यापेक्षा मला तर बदलापूरचे 400 रुपये 450 रुपये भेटतील. ते बघा, बदलापूरची आधी 319 रुपयात, पण पिकअप बघा कुठून आहे तिचा. हे बघा, पिकअपला 14 मिनिटं आहे, म्हणजे आपण अर्ध्या रस्ता जायचं आणि ते लोक कॅन्सल करणार. ठीक आहे, बघूया आता. तर मित्रांनो, फायनली अंधेरीची ट्रिप घेतलेली आहे कंटाळून. चला तर आता जाऊया अंधेरीला. पिकअप लोकेशन पण जवळच आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आता अंधेरीला, नंतर व्हायची आपली पहिली ट्रिप कॅन्सल. तर मित्रांनो, झालेला आहे आता आपला ड्रॉप अंधेरीचा. आता इथे थांबलोय, तो बोललो समोरच नागोरी चहा दिसते, तर थांबलोय, तर एक कप चहा पिऊन घेतो. माहिती खूप जास्त चहा पितो, पण आता ही पण सवय सोडायची आपल्याला, कमी करायची. पण आता उभाच आहे, तर एक होऊन जाऊ द्या ट्रिप लागेपर्यंत, किंवा चहा पिता पिता ट्रिप घेऊया. चला तर मित्रांनो, घेऊया एक छोटासा चहा. तर मित्रांनो, आपल्याला इकडनं लागलेली ठाण्याची ट्रिप. आता 1 मिनिटावरती पिकअप आहे, उबरमध्ये घेतलेली एक ट्रिप. घेऊया पिकअप आणि जाऊया आता ठाण्याला, आणि ठाण्यावरून परत इकडे मुंबईला, नाही तर जी पण भेटेल ती ट्रिप. ठीक आहे, चला तर मित्रांनो, आता जाऊया ठाण्याला. तर मित्रांनो, ठाण्यावरून आपल्याला BKCची ट्रिप लागलेली. BKCला आलेलो आहे आता, आणि BKC वरून ट्रिप तर नाही भेटणार. मग आता थोडंसं मिठी नदीच्या इथून खाली चाललोय, खाली उतरतो आणि मग लेफ्टला जातो. मला माहिती तिकडनं बुकिंग भेटेलच कोणती ना कोणती. इकडनं वाजतायत, पण त्याच 120 130 वाल्या बुकिंगच्या इथल्या इथेच फिरवणार. मग ठीक आहे, आता बघूया कोणती बुकिंग भेटते, जाऊया ती बुकिंग करूया कम्प्लीट. आणि दोन्ही पण ॲप आपले आता लॉग इन केलेलेच आहेत, दोन्ही ॲपमध्ये काम करूया. दोन्ही ॲपमध्ये अर्ध काम झालेलं आहे. तर बघूया आता कोणती बुकिंग भेटते. नवी मुंबई साईडची बुकिंग जर भेटली तर मग मनासारखी बुकिंग असेल. तर बघूया. ही बघा, माझगावची बुकिंग लागलेली आहे. काय मतलब नाही बुकिंग घेऊन, तर चांगली बुकिंग लागली तरच काम करेन, नाही तर मग वाट बघेन अजून. चला तर मित्रांनो, बघूया आता आपल्याला कोणती बुकिंग लागते इकडनं. तर मित्रांनो, इकडून आपल्याला बुकिंग लागतच नव्हती. आता कंटाळून मी घाटकोपरची बुकिंग घेतलेली आहे, तर ट्रिपच नाही भेटत आहे. चला आता घाटकोपरला जाऊया आणि मग तिकडनं काहीतरी बुकिंग घेऊया, कारण का इकडनं तर बुकिंग्स नाही लागतात आहेत, पण त्या दादर विदर साईडचे, आणि 250 240 असं समथिंग रेट आहे. प्लस जायला 50-51 मिनिटं आहे, म्हणजे जवळपास 1 तास. तर बघूया आता, ही घाटकोपरची ट्रिप मी ॲक्सेप्ट केलेली आहे. चला आता हिलाच घेऊन जाऊया आणि मग इकडून बघूया आता नेक्स्ट कोणती लागते मग. तर मित्रांनो, ती आता घाटकोपरची बुकिंग पण आपली कंप्लीट झालेली आहे. RCT मॉलची होती, RCTला आता तो ड्रॉप केलेला आहे. आणि आता जाऊया पुढे आणि बघूया, काहीतरी खाऊया आणि मग करूया लॉग इनच ठेवेल, लॉग ऑफ नाही करणार. तर काही खाता पण ट्रिप लागली तर ॲक्सेप्ट करेल, बघेल कसं काय, जवळ आहे लांब आहे. तर बघूया आता. इकडनं तर मुश्किल आहे ट्रिप लागणं, पण ठीक आहे, ट्राय करूया, लागू पण शकते इकडनं ट्रिप. चला तर मित्रांनो, बघूया आता काहीतरी खायला आणि मग नंतर घेऊया आपल्या इथली ट्रिप. बघूया, नाही तर नियर बाय इथल्या इथे लोकल काम करूया आणि दुपारी निघूया. बघूया आता जशी आपण ट्रिप भेटेल.
डिपेंड ऑन ट्रिपवर आता कसं काय काम होतं आपलं ते. तर मित्रांनो आता कोपरखैरण्याची बुकिंग इकडनं ॲक्सेप्ट केलेली. इकडनं पण बुकिंग नव्हती वाजत, पण कंटाळून आता केली मी ॲक्सेप्ट. कारण का मला वाटतं 45-40 मिनटं अशीच ट्रिपची वाट बघण्यात गेली आणि सगळे फोर्ट बीट हेच बुकिंग वाजत होते अंधेरी, आणि ते पण 197 एकदम चीप रेटमध्ये. तर आता ही बुकिंग मी ॲक्सेप्ट केली. हिचा पण रेट काय एवढा खास नाही, ओलामध्ये होती तर केली आता ॲक्सेप्ट. बघूया मग तिकडनं घराच्या इथली बुकिंग लागली तर घरी आता कोपरखैरण्याला तर जाऊया अगोदर. थोडं जर पुढे पोहोचेल तर असंच हळूहळू आपल्याला जावं लागेल घराकडे. बघूया आता. तर मित्रांनो 12:15 वाजता मी घाटकोपरमध्ये आलेलो होतो आणि अजून पण घाटकोपरमध्येच आहे. बघा किती वाजले, 2:27 म्हणजे तुम्ही बघू शकता की काम किती स्लो चाललंय. तर आता मला फायनली बदलापूरची ट्रिप लागली आहे उबरमध्ये. तर केली मी ॲक्सेप्ट. फेअर बिअर काय लक्ष नाही दिलं, ॲक्सेप्ट केली. आता चाललोय बदलापूरला. अगोदर पिकअप करतो आणि मग बदलापूरला जातो. भाई आज तर एवढा लो रेट मी तर कधीच नाही बघितला. काय माहिती काय सीन आहे भाई, काहीतरी चेंजेस होणार आहेत वाटतं. की मला वाटतं जूनमध्ये म्हणजे शाळा स्कूल वगैरे चालू झाले किंवा लोक गावावरून आले. भाई जास्त ड्रायव्हर आले काय गावावरून काय माहिती नाही, पण आता बघूया. आजचा रेट तर खूप लो आहे, म्हणजे प्रत्येक ट्रिपमध्ये आज लो रेटमध्येच काम केलंय. तर ठीक आहे मित्रांनो, आता ही घेऊया बदलापूर आणि मग जाऊया बदलापूरला. तर मित्रांनो फायनली आलेलो आता उल्हासनगरला. तो बदलापूरचा ड्रॉप होता पण उल्हासनगरमध्येच एंड झाला, कारण का बदलापूर रोड टाकलं होतं त्यांनी, म्हणून तो ॲड्रेस बदलापूरचा होता. 17 सेक्शनच्या अगोदर तो ड्रॉप एंड झालाय. आता ठीक आहे, इकडनं का आपलं घर एकदम 3 किलोमीटर किंवा जास्तीत जास्त 3.5 किलोमीटर, यापेक्षा कमी 3 किलोमीटर जास्तीच. तर ठीक आहे, आता काय घरीच जाणार, आता नाही काम करणार. आणि आपलं असं पण काम झालेलं आहे. पण रोजमध्ये आणि आजमध्ये खूप मोठा फरक होता. कारण का मित्रांनो तुम्हाला सांगू खरंच रेटमध्ये खूप मोठा फरक होता. म्हणजे एकदम डाऊन, म्हणजे एकदम डाऊन. एवढा लो रेट मी अजून बघितलाच नाही कधी, की 30-35 किलोमीटरचे डायरेक्ट 300 आणि 350, म्हणजे 10-11 रुपयाचा पण रेट नाही. एवढा कमी रेट होता. आणि त्यामधून पण त्यांचे 5-6 रुपये 10 रुपये ते लोक नंतर चार्जेस कापतातच. तर भाई एवढा कमी रेट मी अजूनपर्यंत बघितलंच ना. आज मलाच होता की नाही माहिती नाही, की सगळ्यांना दाखवत होता. कोणाला असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आज तारीख किती आहे, 1 मिनिट. आज तारीख आहे 16 तारखेचा, म्हणजे रेट सांगा मला ओला आणि उबर. कारण का मला दोघांमध्ये पण कमीच रेट भेटलाय, कुठेच रेट बरोबर वाटत नव्हता. आणि तरी पण मी काम केलेलं. आता 5:09 झालेत, घर निघालेलो आहे. सकाळी मला वाटतं 6च्या आसपास निघालेलो, 5:40च्या आसपास निघालो होतो. म्हणजे ओव्हरऑल 11 तास काम केलं. आता 11 तास काम केल्यानंतर 3000च्या आसपास मी गेलेलो आहे. तर आजचा दिवस खूप टफ होता. आणि म्हणजे सगळ्या ट्रिप माझ्या लो ट्रिपच होत्या, म्हणजे लो प्राइसच होता सगळ्यांचं. आणि असं एकाचा पण फेअर असं मनासारखा फेअर नव्हतं. आणि ओलामध्ये तर ट्रिपच नव्हत्या वाजत, ज्या वाजतात त्या कॅन्सल होतात. आणि उबरमध्ये वाजतात तर एकदम लो रेट आहे. तर बघू कसं काय. तर मित्रांनो ओलामध्ये आपले झालेले आहेत 811 रुपये. आणि उबरमध्ये बघूया, आणि उबरमध्ये झालेले आहेत आपले, घरून कॉल येते, घराच्या बाहेरच उभा आहे तरी पण. आणि उबरमध्ये झालेले आपले 2281 रुपये, 800. तर मित्रांनो ओलामध्ये झाले आहेत 811 प्लस उबरमध्ये 2281, बरोबर 3092 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि आज मी 11 तास गाडी चालवली. बघा टाइम पण बघा किती झालेला आहे, 5:18. तर यातून मायनस सीएनजी मधून मजबूत गेला आपला 700 रुपयाचा पूर्ण संपलेला आहे सीएनजी. मायनस 200 रुपये उबरचे आणि मायनस 83 रुपीज ओलाचे. तर 2100 रुपये आपल्याला आज प्रॉफिट झालेला आहे. आज खूप बेकार दिवस होता मित्रांनो, म्हणजे कामच लागत होतं पण ट्रिप एकदम खतरनाक लो रेट होता. तर ठीक आहे, आता बघूया उद्याचा दिवस, करूया उद्या प्रयत्न. चला मित्रांनो, तर भेटूया आता उद्या.